या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। आता ईशा हीच राजनंदिनी आहे हे पटवून देण्याच्या प्लॅनची पुढची स्टेप मी टाकणार। कुठली? राजनंदिनीची एक जुनी कॅसेट आहे माझ्याकडे, तिच्या आवाजातली गोष्ट रेकॉर्ड केल्याची। ही कॅसेट आतापर्यंत जयदीपकडे पोहोचवण्याची व्यवस्था झाली आहे। मग काय, जयदीप आईसाहेबांना सांगेल की ईशा सुद्धा त्याला तशीच गोष्ट सांगायची। हे सगळे प्रसंग योगायोग म्हणून सोडून देण्यासारखे नाहीयेत, यात काहीतरी नक्की तथ्य आहे। अशाच एक एक गोष्टी त्यांच्या समोर मांडत गेलं की त्यांची खात्री पटेल की राजनंदिनी हीच ईशा बनून परत आली। मला सांग, ईशा ऑफिसमध्ये आली होती? तुम्हाला माहिती नाहीये? नाही, आणि माझ्या डॉक्युमेंटच्या कॉपीज तिला कशासाठी हव्या होत्या? मिसेस सरंजामे म्हणत होत्या की त्यांना वोटर्स कार्डसाठी डॉक्युमेंट्स हवेत म्हणून। ती तिकडे इलेक्शन ऑफिसमध्ये गेली आणि तिला कळलं तर? तरी मी तुला सांगत होतो वोटर आयडी बनवून घे, गरज नाही म्हणालास। आहे म्हणाला पासपोर्ट। आता तिला कळालं की तू विक्रांत सरंजामे नाहीयेस, गजा पाटील आहेस। तर मला असं कळलंय की माझ्या मिस्टरांचं नाव नाहीये मतदार यादीमध्ये। काय नाव त्यांचं? विक्रांत सरंजामे। लावा देवी आईला कौल, हे फूल देवी आईच्या माथ्यावर ठेवा आणि तुमच्या मला जे पण प्रश्न असतील ते विचारा देवी आईला। देवी आई, आता तूच सांग, माझ्या मनात जे येत आहे ते खरं आहे की नाही? 100% कौल आपल्यालाच मिळणार आहे। जयदीप, मला कौल मिळालाय, ईशा हीच राजनंदिनी आहे। त्यावेळेला दादासाहेबांना सगळी प्रॉपर्टी राजनंदिनीला द्यायची होती, पण तेव्हा तिने नको म्हणून सांगितलं आणि मग तेव्हा सगळा बिझनेस दादा सांभाळत होता। पण मग विक्रांत सर जर दादासाहेबांचे जावई आहेत, मग ते सरंजामे कसे? ईशा, तुला हेही माहित नाहीये? हे नाव त्याला दादासाहेबांनीच दिलं होतं। नाही, पण मग सरांचं खरं नाव? त्यावेळेला दादासाहेबांना सगळी प्रॉपर्टी राजनंदिनीला द्यायची होती, पण तेव्हा तिने नको म्हणून सांगितलं आणि मग तेव्हा सगळा बिझनेस दादा सांभाळत होता। पण मग विक्रांत सर जर दादासाहेबांचे जावई आहेत, मग ते सरंजामे कसे? ईशा, तुला हेही माहित नाहीये? हे नाव त्याला दादासाहेबांनीच दिलं होतं। नाही, पण मग सरांचं खरं नाव? आत येऊ? या ना सोनियाताई। काही काम होतं का? नाही, सिट, बस ना प्लीज। हे बघ ईशा, मी आत्ता खूप जास्त डिस्टर्ब्ड आहे आणि मला तुझ्याशी खूप जास्त बोलायचं आहे, सो प्लीज बेअर विथ मी, ओके? प्लीज। मॉम इन लॉ त्यांची सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करणार आहेत, हे माहिती आहे तुला? हो, त्या म्हणाल्या तसं। मग त्या त्यांची सगळी प्रॉपर्टी तुझ्याच नावावर का करतायत हे तुला माहिती आहे का? बिकॉज शी थिंक्स दॅट यू आर राजनंदिनी। आर यू ओके विथ दिस? खरं सांगू सोनियाताई, मला ना काहीच कळत नाहीये, म्हणजे मी खूप कन्फ्युज्ड आहे हो। आय नो ईशा, आय रिअली अंडरस्टँड यू। मला तुझी सगळी सिच्युएशन कळतीये। ओके, टेल मी वन थिंग ईशा, ब्रो इन लॉ हे विक्रांत सरंजामे नाहीत, हे खरंच तुला माहिती नव्हतं? हे घ्या पाणी। बोल ना, शांत काय आहेस? तुला माहिती नव्हतं ना ईशा?
विक्रांत सरंजामे हे खरे सरंजामे नाहीयेत हे तुला माहिती नव्हतं. इनफॅक्ट सरंजामे प्रॉपर्टीज पैकी त्यांना काहीही हिस्सा मिळणार नाहीये आणि फक्त ते केअरटेकर आहेत हेही तुला माहिती नव्हतं ईशा. एम आय राईट? राहून गेलं असेल त्यांच्याकडून. हो गॉड ईशा, राहून गेलं? आर यू किडिंग मी? तुम्ही नवरा बायको आहात फॉर गॉड सेक ईशा. त्यांनी तुझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करायला हव्यात. इनफॅक्ट मला तरी वाटतं की त्यांनी लग्नाआधीच या सगळ्या गोष्टी तुला सांगायला हव्या होत्या ईशा. मला वाटलंच होतं असं काहीतरी असणार आणि तुझा चेहरा बघून तर मला माझी खात्रीच झाली होती. सोन्याताई, मी ग्रीन टी आणते तुमच्यासाठी. ईशा, प्लीज प्लीज डोंट चेंज द टॉपिक. हे सगळं सिरियस आहे ईशा. दिस इज इम्पॉर्टंट. हे बघ, या घरात एक अशी रूम आहे ज्या रूम मध्ये आम्हा कुणालाही जाण्याची परवानगी नाहीये. पण ते सोड, त्या रूम मध्ये नेमकं काय आहे किंवा त्या रूम मध्ये ब्रो इन लॉ जाऊन नेमकं काय करतात हे त्यांनी स्वतःच्या बायकोला सुद्धा सांगितलेलं नाहीये. विक्रांत सरंजामे हे त्यांचं खरं नाव नाहीये, हेही त्यांनी तुझ्यापासून लपवून ठेवलं. ही मालमत्ता जी कधीतरी आमच्या राजनंदिनीच्या नावावर होणार होती ती मी आता ईशाच्या नावावर करणार आहे. आईसाहेब, मी ह्याच्यावर सही नाही करू शकत. रथाचं चाक तुटलं म्हणून अपशकुन झाला अशी चर्चा आहे सगळीकडे. बत्ताशीबाई, आम्ही तर म्हणतो उलट बरंच झालं. म्हणजे उलट नियतीच म्हणाली असेल राजेंना, राजे तुम्हाला आजचा काळपुरुष मारायचा आहे आणि आजचा काळपुरुष आहे औरंगजेब. बरं आनंद भाऊजी, जेनी, मी आता जातीये तर सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही अगदी निश्चिंतपणे जा. मी म्हटलं होतं ना की आपण सौमित्रला सुद्धा राधिकाच्या पाठोपाठ तिकडे त्या गावी म्हणजे काय साखरगावला पाठवूया. मला गप सांग, गॅरीचा काय प्लॅन आहे? मला माहितीये तू खोटं बोलतोस. आणि बाय द वे मम्मानी मला सगळा प्लॅन सांगितलाय ऑलरेडी. आपलं ठरलं होतं की तिला प्लॅन विषयी काही सांगायचं नाहीये म्हणून. अरे ऑफिशियल प्लॅन बद्दल सांगितलं पण गॅरीच्या प्लॅन बद्दल सांगितलंच नाही ना मी. कसं 35 करोड ऑफिस मध्ये देणार आहे ना. अरे पण 35 करोड गॅरी आपल्याला आणून देणार ते मी तिला सांगितलंच नाही ना. इथे काय करतोयस? पुष्पे, हे पुष्पे, काय नको मला खायला? भूक नाही मला. म्हणजे अगं कशाला ती नादाला लागतेस? सकाळ ती अशीच करत्या. काय खाल्लं नाही पिल्लं नाही, नुसतीच बसले बघ. तुमची मदर बागा तिकडे बाहेर एकटीच उंबऱ्यात बसली, डोळ्यात पाणी बिणी आणले, फुल सॅड झोन मध्ये. काय झालंय काय? जवळ आपण तिला बाळाची न्यूज देत नाही तवर ती काय बी खाणार नाही. मला कुणाचं सुद्धा काय बी ऐकायचं नाही आता. तुमची इच्छा मी पूर्ण करणार. खरं सांगताय? होय, खरं सांगतोय. मला सांगा, हे डावा हात दुखेल तुमचा इतक्या वेळा मारता येतात? घरी डावा नाही, डायरेक्ट हात असे असतात. काय हो, तुम्ही गळा धरता? असं नाही, गळा धरते. 2-3 वेळा तर मुस्करला मला. खूप अतरंगी आहे. दत्ता, आवाज ऐकू येणार नाही तुका? अरे सरिता जारडता. अरे लोका घरचा पोर हा आता, ह्या घरातला त्याच्यावर उलटाक नको. मी तुका शेवटचा सांगते, तू जातस की नाही? वेळ तुझं काय? हो वहिनी, थांबा. अहो ते सरपंच बाईसाठी बैलगाडी आहे.
इलेक्शनच्या टायमाला अंजलीबाईची मदत करता आली नाही, पण आता अंजलीबाईची मदत करायला पाहिजे बघ. होय, पण करणार काय तू? तेच तर काय कळणं झालंय. एक आयडिया आहे. औषधापेक्षा मला असं वाटतं माणसाच्या आयुष्यात एखादा आर्ट असावा की जेणेकरून तुमचं जे स्ट्रेस आहे, तुमचा जो एकटेपणा आहे, इवन राग, ज्या माणसाला खूप राग असतो ना, त्या माणसाचं सुद्धा आयुष्यात एखादं आर्ट असेल, एक पॅशन असेल ना, त्या ह्याच्यात माणसं विसरून जातात ह्या सगळ्या गोष्टी.